Hello students, today we are going to learn 13th chapter Methods of Preserving Food in Environmental Studies part 1st of 5th standard. Methods of Food Preservation. अन्न टिकवण्याच्या पद्धती. Students, here are 4 methods drying, cooling, boiling and placing in airtight cans. First is drying. When we dry foodstuffs, their water content is lost. This method is used to preserve foodstuffs like papads, kurdai, सांडगे, wheat, दाल्स etc. म्हणजे आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते. पापड, कुरडया, गहू, डाळी असे पदार्थ वाळवून टिकवले जातात. एखादा पदार्थ आपण वाळवतो म्हणजे त्यातील पाणी किंवा पाण्याचा अंश जो आहे तो काढून घेतो. Then the next method is cooling. Cooling means थंड करणे. When food is placed in a refrigerator, microorganisms do not get the warmth they need for growth. म्हणजे अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळत नाही. Then the next method is boiling. Boiling means उकळणे किंवा उष्णता देणे असं म्हणूया आपण. When foodstuffs are boiled, the microorganisms in them get destroyed. म्हणजे जेव्हा पदार्थ उकळतो आपण तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. खूप जास्त मोठ्या प्रमाणावर उष्णता दिल्यामुळे त्या पदार्थामधील सूक्ष्मजीव जे आहेत ते नष्ट होतात. Then the next method is placing in airtight cans. म्हणजे हवाबंद डब्यात ठेवणे. When foodstuffs are preserved in airtight containers, the microorganisms are first destroyed and it is ensured that water or air will not enter the foodstuff. म्हणजे हवाबंद डब्यात पदार्थ ठेवताना त्यातील सूक्ष्मजीवांचा आधी नाश केला जातो. त्यानंतर त्यात हवा पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते. It means that to preserve foodstuffs, the microorganisms in them should be destroyed. म्हणजे सूक्ष्मजीव अन्नपदार्थ टिकवण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो. Also they must be placed in conditions in which microorganisms will not grow again. आणि अन्नपदार्थांमध्ये
सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात. देन नेक्स्ट पॉईंट इज मेक अ पिकल, म्हणजे लोणचे बनवण्याची कृती या ठिकाणी दिलेली आहे. ती या ठिकाणी पाहून तुम्ही स्वतः करू शकता. देन द नेक्स्ट पॉईंट इज प्रिझर्वेटिव्ज. प्रिझर्वेटिव्ज मीन्स परिरक्षक, परिरक्षके. Certain substances are added to jams and pickles to preserve them for a long time. They are called preservatives. Sugar, salt, asafoetida means we call it in Marathi hing, mustard, oil and vinegar are examples of preservatives. Students, sugar, salt, asafoetida means hing, and mustard, oil, vinegar are examples of preservatives. म्हणजे लोणची मुरंबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात, त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना परिरक्षक असे म्हणतात. साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर ही परिरक्षकांची उदाहरणे आहेत. Variety in the taste of our foods is due to spices. Every spice has a different flavor or taste. They have strong taste and flavors and are therefore used in very small quantities. म्हणजे आपल्या जेवणातील पदार्थांच्या चवीमधील विविधता ही मसाल्यांमुळे असते. मसाल्याच्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. मसाल्याची चव व वास उग्र असतो, म्हणून ते थोड्या प्रमाणात वापरले जातात. स्पाइसेस कॅन बी ड्राईड अँड स्टोर्ड फॉर अ लॉंग टाईम. दे कॅन बी मिक्स्ड अँड पावडर्ड टू मेक मेनी डिफरंट मसालाज. डिफरंट स्पाइसेस आर ऑब्टेन्ड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ डिफरंट प्लांट्स. मसाल्याचे पदार्थ वाळवून खूप दिवसांसाठी साठवता येतात. त्यांच्या मिश्रणाची पूड करून मसाले तयार करतात. विविध मसाले विविध वनस्पतींच्या ठराविक भागांपासून मिळतात. स्टुडंट्स, always remember this: when buying food in sealed bags or boxes, make sure you check the expiry use before date, expiry date printed on it. म्हणजे बंद पाकिटे, हवाबंद डबे यांतील तयार अन्नपदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्तता कालावधी तपासून घ्यावा. व्हॉट वी हॅव लर्न्ड म्हणजे आपण काय शिकलो ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इफ पिकल्स, जॅम्स, पापड्स etc. are made in the right season, they can be enjoyed for the whole year. म्हणजे ऋतुमानाप्रमाणे लोणची, मुरांबे, पापड, कुरडई, सांडगे असे पदार्थ करून ठेवले की त्याचा वर्षभर आस्वाद घेता येतो. इफ एअर, वॉटर अँड वॉर्मथ आर अवेलेबल, microorganisms grow rapidly in foodstuffs. Some microorganisms cause the foodstuffs to get spoiled. म्हणजे हवा, पाणी व ऊब असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थांत सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते
काही सूक्ष्मजीवांमुळे अन्नपदार्थ खराब होतात. म्हणजे हवा, पाणी व ऊब अशा वातावरणामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होईल असं पोषक वातावरण असतं. ड्राइंग, कूलिंग, बॉइलिंग अँड कॅनिंग foodstuffs are also adding preservatives to them are the different methods of preserving food. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आहेत. स्टुडंट्स, this is how we complete this chapter.